सांगलीत बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात औषध विक्रेत्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. देशातील औषध विक्रेत्यांच्या आजच्या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने तातडीनं कार्यवाही करावी. संघटनेचे PRO विजय पाटील यांचे सरकारला आवाहन. सांगलीत बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या. बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने आज 20 मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये जिल्ह्यातील जवळपास 4200 औषध दुकानदार सहभागी झाले असून सर्व दुकानदार मोर्चात सहभागी झाले आहेत. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक डिस्काउंट बंद करा, बनावट औषध यावर कारवाई करा या मागण्यांसाठी हा बंद पाळण्यात येतो आहे. या बंदमध्ये सांगली जिल्ह्यातील सर्वच औषध विक्रेते काल मध्यरात्री 12 वाजल्यापासून दुकाने बंद ठेवून सहभागी झाले आहेत. जवळपास देशातील 1.5 लाख केमिस्ट या बंदमध्ये सहभागी झाले आहेत आणि या बंदच्या दिवशी आपत्कालीन औषधे मिळवण्यासाठीची व्यवस्था केमिस्ट असोसिएशनने केली असून यासाठी तालुकानिहाय पदाधिकारी नेमले आहेत. अखिल भारतीय औषध विक्रेता संघ आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशन यांनी जो पुकारलेला बंद होता, आमचे राज्याचे आणि देशाचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाथराव शिंदे यांनी जे आवाहन केलं होतं, ह्या नशेखोरीची औषधं जी ऑनलाईनवर मिळतात, गर्भपाताची जी औषधं ऑनलाईनवर मिळतात आणि सामान्य व्यापाराचं जे नुकसान होतं आहे, त्या नुकसानीला या लोकांचा प्रचंड विरोध आहे. या सांगलीच्या मोर्चामध्ये हजारो महिला आणि हजारो पुरुष, जवळजवळ 4200 पेक्षा जास्त संख्येनं केमिस्ट समाज सांगलीच्या रस्त्यावर उतरलेला आहे. आता तरी किमान केंद्र शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी आणि न्याय द्यावा एवढीच कडकडीची विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.